नमस्कार, मी डॉक्टर गोपाळ रामा गमारी. आज 9 ऑगस्ट आहे. जागतिक आदिवासी दिन आपण मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत. आणि या दिवसाचं दुसरं महत्त्व असं आहे की 1942 साली महात्मा गांधी यांच्या चळवळीतून ऑगस्ट क्रांती दिन सुरू झाला. आणि या दोन्ही दिनामध्ये आदिवासी समाजाचं फार मोठं योगदान आहे. प्रथमतः आपण आदिवासी दिन का साजरा करायचा हे बघूया. जागतिक आदिवासी दिनाची मुहूर्तमेढ युनायटेड नेशनमध्ये प्रथमतः त्याची मुहूर्तमेढ झालेली आहे. 18 डिसेंबर 1990 रोजी युनेस्कोमध्ये एक ठराव पास करण्यात आला. तो ठराव क्रमांक होता 45/164 आणि यानुसार जगामध्ये आदिवासी दिन साजरा करण्यात यावा. जगामध्ये आदिवासींचं जे प्रमाण आहे जवळजवळ 37 कोटीच्या वर आदिवासी लोकसंख्या आहे जगामध्ये. त्यातल्या त्यात भारतामध्ये 8.6 कोटी एवढी भारतामध्ये आदिवासी लोकसंख्या आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर ती आपली जी लोकसंख्या आदिवासी 46 जमाती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. जवळजवळ 9.35% एवढी आदिवासी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे या आदिवासीमध्ये 46 जमाती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. तर युनायटेड नेशनमध्ये तो ठराव पास करण्यात आल्यानंतर 1993 पासून 9 ऑगस्ट या दिनाचं औचित्य साधण्यात आलं. आणि 1993 पासून जागतिक आदिवासी दिन आपण मोठ्या भक्तिभावाने साजरा करत आहोत. तर याचे मागचे उद्देश असे आहे की जी आदिवासींची जी लोकसंस्कृती आहे, परंपरा आहे, त्यांची संस्कृती आहे, याचं कुठंतरी जतन झालं पाहिजे. आदिवासींच्या मूल्यांचं, हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं हा आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. घटनेमध्ये या दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेने फार मोठ्या तरतुदी करून ठेवलेल्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार महत्त्वाच्या सुंदर अशा तरतुदी आपल्याला घटनेमध्ये करून ठेवलेल्या आहेत. आणि त्याचं ज्ञान असलं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. कलम 342 आदिवासी कोणाला म्हणायचं याची व्याख्या करण्यात आलेलं आहे. म्हणजे 1950 साली जेव्हा भारतीय राज्यघटना ही ॲडॉप्ट करण्यात आली, स्वीकारण्यात आली, तर त्यावेळेस भारतीय राज्यघटनेच्या त्या 342 कलमामध्ये आदिवासींसाठी रिझर्वेशन ठेवण्यात आले. आणि त्या अनुषंगानं बरीचशी उपकलमं आहेत. कलम 15 आहे, 16 आहे, नोकरीविषयक काही तरतुदी आहे. या सगळ्या कलमांचा उहापोह भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला आणि आदिवासींना संरक्षण देण्यात आलं. आता त्याचा एक महत्त्वाचा कलम म्हणजे कलम 244(1). या कलमाअंतर्गत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये विषयात आपण महाराष्ट्राच्या संदर्भात बोलूया की प्रत्येक राज्यातले जे राज्यपाल आहेत त्या राज्यातील राज्यपालाला कलम 344(1) नुसार आदिवासींसाठी एक स्वयंशासित राज्य प्रणाली उभी करण्याचं जे काही अधिकार आहे ते राज्यपालाला देण्यात आलेले. आणि या कलमानुसार जो शेड्युलर आहे, ज्याला आपण पेसा म्हणतो, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया, ज्याला आपण पेसा कायदा म्हणतो, ह्या पेसा कायद्याअंतर्गत आदिवासींचे जीवन मूल्य, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांच्या ग्राम पातळीवरचं स्वयंशासन, त्यांचे रोड रस्ते, वन्यजीवन, वन्य संरक्षण, तर या सगळ्यांची तरतूद या पेसा कायद्यामध्ये करण्यात आले. म्हणून तिथं ती अनुसूची जी 5 आहे आपण ती लागू करण्यात यावी याचा नेहमी सरकारकडे आग्रह धरीत असतो. कारण यामध्ये आदिवासींचं संरक्षण, आदिवासींचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या प्रश्न मार्गी लागतील अशा प्रकारची तरतूद केली आहे. फक्त काय आहे की बा सरकारने त्याबद्दल आत्मीयता बाळगली पाहिजे. आणि खरं जर आदिवासींचा विकास करायचा असेल तर सरकारने आदिवासींची जी अनुसूची आहे 5 क्रमांकाची तर ती राबवली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे
की आदिवासी आता बरेच लोक म्हणतील की आदिवासी संस्कृती का जपायची, कशासाठी आपण आदिवासी दिन साजरा करत आहे. तर कारण आदिवासी असण्याचं जे वेगळेपण आहे त्या या लोकदर्शनातून, या 9 ऑगस्टच्या आदिवासी दिनातून ते तुम्हाला आपलं वेगळेपण सिद्ध होत असतं. आदिवासीची संस्कृती, आदिवासींचे बोहाडे, आदिवासीचे सण उत्सव परंपरा या आपण राखल्याच पाहिजे. कारण आदिवासी म्हणून आपण वेगळेपण आहेच ना. आपला धर्म निसर्ग सापेक्ष आहे, आपण कुठल्या धर्मात नाही. आणि या देशाचे आपण मूळ निवासी आहोत हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे, त्यांनी निकाल दिलेला आहे. आणि म्हणून याची सगळी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि या अनुषंगाने आदिवासी संबंधित जे काही वेगवेगळे कायदे आहेत त्याचंसुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. निदान जुजबी किंवा तो कायदा काय आहे याचीसुद्धा आपल्याला थोडीफार माहिती असली पाहिजे. आपल्याकडे 18 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक जो कायदा 1989 तो आहे की तो आदिवासींचे वर जे अन्याय अत्याचार होता तर त्याच्यापासून इतर लोकांना परावृत्त केलं जातं, त्याच्यापासून आपलं संरक्षण होण्याची तरतूद 18 ॲक्ट म्हणजेच 1989चा अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे. किंवा फॉरेस्ट ड्वेलिंग ॲक्ट आहे, फॉरेस्ट राईट ॲक्ट आहे, त्याच्यानंतर पेसा ॲक्ट आहे, किंवा पॉस्कोसारखा आहे, लहान मुलांवर जे अन्याय अत्याचार त्याचा एक कायदा आहे. किंवा रोजगार हमी योजनेचे जे काय ज्याला आपण मनरेगा म्हणतो, महाराष्ट्र रोजगार हमीचा जो कायदा आहे, महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट जो ॲक्ट आहे तर त्याचा 100 दिवस काम मिळण्याचे, रोजगार स्थानिक 5 किलोमीटरच्या आत तुम्हाला काम मिळण्याची त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेले, ग्रामपातळीवर अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्याचा जॉब कार्ड तयार होतो. आणि अशी सगळी ही माहिती या अनुषंगाने आपण ठेवली पाहिजे. आणि समाजाच्या ज्या सामाजिक रीतिरिवाज परंपरा याचं आपण पालन केलं पाहिजे. आपण आपलं वेगळेपण या आदिवासी संस्कृतीच्या नियमाने, या दिनाच्या नियमाने ते दिसत असतं. आणि म्हणून आदिवासी दिन आपण साजरा केला पाहिजे. त्या परंपरा रूढी याचं वेगळेपण आहे आणि त्याला अभिमान आहे. आपल्याला या गोष्टीचं आपण जतन केलं पाहिजे. आता काही जे सुशिक्षित जे लोक आहे किंवा जे आपण सुशिक्षित कसं काय म्हणायचं तो एक प्रश्न आहे की बा कशाला हे आपले आदिवासींचे कार्यक्रम हे करायचं, जंगली झाडपाला लावायचा, नृत्य करायचं, काही लोक त्याला उंगळ प्रदेश तसं नाही आहे. तर ते तुमच्या संस्कृतीचं जतन आहे, ते वेगळेपण टिकलं पाहिजे. ते तुम्हाला ते परंपरा राखण्यामध्ये अभिमान वाटला पाहिजे, म्हणून त्या परंपरा जपायच्या आहेत. आणि आज रिझर्वेशन जे आहे का तुम्ही आदिवासी आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. तुमच्या परंपरा रीती रिवाज या लोकसंस्कृतीपासून जपल्या जातात आणि त्या उद्दिंगत होतात. म्हणून तुमचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी आदिवासी लोकसंस्कृती आज आपण जपली पाहिजे. आणि म्हणून या दिवशी, या 9 ऑगस्टच्या आजच्या दिवशी त्या दिनाचं महत्त्व आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा जय जोहार, जय शवा, जय आदिवासी.